युतीच्या अनुषंगाने काही अधिकृत चर्चा सुरू झाली आहे का? 2 तास नाही, 2.5-3 तास. हा पण हो हो पण राऊत साहेब पण काय नेमकं काय झालं राऊत साहेब हा मी होतो म्हणजे मी असणारच. हो होय. तुम्ही, अरे, एक मिनिट ना, मी- हो, जरा एक मिनिट. राजकीय चर्चा म्हणायची का? बैठक म्हणायची का? युतीच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं औपचारिक पाऊल म्हणायचं का? साहेब जरा असे समोर आलात तर नीट व्यवस्थित होऊ शकेल. साहेब जरा या बाजूला आहे ना थोडं. हा येस. अरे पहिली पहिल्यांदा औपचारिक राज ठाकरे उद्धव ठाकरे इतका वेळ एकत्र होते. राजकीय युती संदर्भात अधिकृत बोलणी सुरू झालेली आहेत का आणि घोषणा कधी होणार अधिकृत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला सत्य ऐकायचं. येस. सत्य ऐकायचं. पत्रकारांना नेहमी सत्यच ऐकायचं असतं. आता सत्य ऐका. हा काय माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले. तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही. बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. नाही पण संजय राऊत साहेब राज ठाकरे उद्धव ठाकरे 3 वेळा एकमेकांना भेटले. 5 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्टचिंतन आणि आता गणपती. त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं, सविस्तर बोलणं यासाठी ही भेट होती. गरजेचं होतं दोघांनी एकमेकांकडे. आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं. बरं, दुसरा मेळावा तोंडावर तुम्ही आलाय. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी हो. सत्य सांगतोय. नाही, सर, नाही. दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आणि आज भेट होती सर. परवानगी मिळाली दसरा मेळाव्याची सर आजच. सर दसरा मेळाव्याची परवानगी देखील मिळाली आहे. राज ठाकरेंनी निमंत्रण दिलंय का? सर